750व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर सारंग महाराजांच्या या पवित्र स्मृतीस्थळी गटसर आणि त्यांचा समस्त परिवार यांच्या माध्यमातून संपन्न होत असणारा हा कार्यक्रम ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि ज्ञानोबायांचं चरित्र आज या चरित्राचा आपला 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी आपण संतांचं चरित्र का पाहावं याचा विस्तारपूर्वक विचार केला आणि काल आपण विश्वमोहन ज्ञानोबायांचं दिव्य चरित्राला प्रारंभ केला। मग ज्ञानोबायांनी कोणत्या कुळामध्ये अवतार धारण केला त्या कुळाचा विचार आपण केला। ज्ञानोबायांचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांचा आपण इतिहास थोडासा पाहिला आणि त्या पूर्वजांचं चरित्र पाहत त्र्यंबक पंत त्यांचे 2 चिरंजीव, एक गोविंद पंत आणि दुसरे हरिहर पंत। हरिहर पंत युद्धामध्ये मारल्या गेले। नंतर त्र्यंबक पंतांना वैराग्य झालं आणि गोविंद पंतांना घेऊन ते आपेगावला घेऊन परत आले। तिथं आल्यानंतर गोविंद पंतांचं लग्न झालं आणि त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर पुष्कळ काळ मध्यंतरी गेला तरी देखील त्यांना मुलबाळ होत नाही। गायत्री मातेने त्यांनी 4 पुरस्चरण केले आणि 4 पुरस्चरण झाल्याच्या नंतर गायत्री माता त्यांना प्रसन्न झाली। गायत्री माता प्रसन्न झाल्याच्या नंतर गायत्री मातेने स्वप्नामध्ये विचारलं की काय हवंय तुम्हाला, कशाकरता तुम्ही एक पुरस्चरण करत आहात। त्यावेळेला गोविंद पंतांनी सांगितलं की हे माते, मला ज्ञान, भक्ती, वैराग्य याचा प्रचार आणि प्रसार करणारा मुलगा माझ्या पोटी हवा आहे। त्यावेळेला आईसाहेबांनी तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या गायत्री मातेचा प्रसादच म्हणून गोविंद पंताच्या आणि मीराबाईच्या पोटी सुंदर असे देखणे असणारे, सर्व गुण संपन्न असणारे, सुशील असणारे विठ्ठल पंत जन्माला आले। त्या विठ्ठल पंतांचा अध्ययन त्यांच्याच मामाच्या घरी अर्थात पैठणला त्यांचं अध्ययन झालं। अध्ययन म्हणजे शिक्षण। पैठणमध्ये त्यांनी वेदांत, व्याकरण, शास्त्र, ज्योतिष, न्याय अनेक शास्त्राचा अभ्यास केला। अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ते परत घरी आले। घरी आल्यानंतर आईवडिलांनी विचार केला, मुलगा तरुण झाला, शिक्षण करून पूर्ण करून घरी आला, आता आपण याचं लग्न लावून द्यावं। आईवडिलांच्या मनात विठ्ठल पंतांचं लग्न करण्याचा विचार चालू आहे, पण विठ्ठल पंतांच्या मनात मला तीर्थयात्रेला जायचं आहे असा विचार त्यांच्या मनात चालू आहे। म्हणून एक दिवस संध्याकाळी विठ्ठल पंतांनी आपल्या आईवडिलांना मला तीर्थयात्रेला जायचं आहे अशी आपल्या मनातली इच्छा प्रकट करून दाखवली। आईवडिलांना वाईट वाटलं, कारण आईवडिलांचं वय झालेलं होतं आणि त्यांनी सांगितलं, बाळ आता म्हातारपणी आमचा आधार बांधण्याचं सोडून देऊन कोणत्या तीर्थयात्रेला जातोयस। त्यावेळेला विठ्ठल पंतांनी सांगितलं, आई बाबा थोड्याच दिवसामध्ये मी तीर्थयात्रा करून परत येतो, पण कृपया विनंती आहे, मला तुम्ही आता प्रतिबंध करू नका। मला तीर्थयात्रा जाण्याची अंतःकरणामध्ये फार तीव्र जिज्ञासा आहे, इच्छा आहे आणि ती माझी पूर्ण तुम्ही करू द्या। मला आडकाठी धरू नका, मला प्रतिबंध करू नका, मला तीर्थयात्रेला जाऊ द्या। विठ्ठल पंतांच्या विनंतीला मान देऊन आई वडिलांनी मोठ्या धड अंतःकरणाने गोविंद पंतांनी आणि त्याच्या पत्नीने विठ्ठल पंतांना तीर्थयात्रेची अनुमती दिली। आपल्या आई वडिलांचं दर्शन घेऊन गावातल्या श्रेष्ठ मंदिराचं दर्शन करून विठ्ठल पंत तीर्थयात्रेला निघाले। पहिल्यांदा ते उत्तरेमध्ये गेले। उत्तरेमध्ये गेल्यानंतर ऋषिकेश, हरिद्वार, गोकुळ, वृंदावन तिथले अनेक द्वारिका, उत्तरेतल्या अनेक असणारे तीर्थक्षेत्र त्यांनी पाहिले। तिथले तीर्थक्षेत्र करत आपण बघितलं ते सप्तशृंगीला आले। सप्तशृंगीचं दर्शन करून जवळच असणार नाशिक त्यांनी पंचवटीमध्ये जाऊन ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी वास्तव्य केलं त्या कोणत्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं। तिथून अतिशय जवळ असणाऱ्या 30 किलोमीटर अंतरावरती असणार जे काही त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आहे त्या त्र्यंबकेश्वरला जाऊन त्यांनी भगवान शंकराचा अभिषेक केला। काही काळ त्या ठिकाणी वास्तव्य केलं। ब्रह्मगिरीची त्यांनी प्रदक्षिणा केली, कारण ब्रह्मगिरी हे असं तीर्थक्षेत्र आहे, विरक्ती उत्पन्न करण्याकरता ते क्षेत्र फार सुंदर आहे।
ज्याला साधना काळाची आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही प्रगती करून घ्यायची, अशा मनुष्याने तीर्थक्षेत्रावरती जाऊन काही पण वास्तव्य केलं पाहिजे. अतिशय रमणीय, पवित्र, शांत, गंभीर असं ते तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये गौतम ऋषीने आपलं वास्तव्य केलं होतं. अनेक ऋषी मुनी जपी तपी सिद्ध महापुरुष त्या ठिकाणी येऊन राहतात आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे. अशा त्या तीर्थक्षेत्रावर त्यांनी जाऊन स्नान केलं, गोदावरी मातेमध्ये स्नान केलं, पुष्यवंता तीर्थामध्ये त्यांनी स्नान केलं, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. समाधान त्यांना त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वाटलेलं आहे. रमणीय ते ठिकाण आहे. आणि तिथून जवळच असणारा भीमाशंकर, तिथून ते भीमाशंकरला गेले. भीमाशंकराचं त्यांनी दर्शन घेतलं, तिथं काही काळ वास्तव्य केलं आणि तिथून भीमाशंकर दर्शन झाल्यानंतर त्यांच्या मनात पंढरपूरला आपण जावं. महायोग पेते कथे भीमराष्ट्रात असं त्याचं वर्णन केलंय. सूत्रवे ध्यान उभे विजेवरी बलकटेवरी घेऊन या असं जगद्गुरु तुकारामांच्या पांडुरंगाचा विचार केलाय. किंवा ज्ञानोबांचा रोग पाहता लोचेची झाले व साधली असं सगळ्या संतांनी ज्या पांडुरंग परमात्म्याचं पूर्ण धरून वर्णन कौतुक केलेलं आहे. अशा पंढरपूर तीर्थक्षेत्रावरती जाऊन पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला. मग आता भीमाशंकर ते पंढरपूर आपसुकच भीमाशंकरवरून पंढरपूरला जात असताना मला हे आळंदी तीर्थक्षेत्र लागतं. म्हणून चाकणवरून भीमाशंकर खेड चाकण असं करत ते आळंदीला आले. आळंदीमध्ये आल्यानंतर त्यांनी पवित्र असणाऱ्या इंद्रायणी मातेमध्ये स्नान केलं. ती इंद्रायणी माता काय आहे, तिची उत्पत्ती कशी झाली, ती कशी या पृथ्वीतलावरती प्रगट झाली, त्याचा विख्यात इतिहास आपण कालच्या चरित्रामध्ये पाहिला होता. पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान झालं, भगवान सूर्यनारायणाला आरोग्य दिलं. ज्याला आपली बुद्धी तल्लता करायची, स्मरणशक्तीची वृद्धी करायची, आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अज्ञान घालवून ज्ञानाचा प्रकाश पाडून घ्यायचा आहे, त्यांनी सूर्यनारायण भगवंताची उपासना आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. सूर्यनारायण भगवंताचा अष्टक आहे, आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. अशा 8 श्लोक आहेत सूर्यनारायण भगवंताचे. त्या 8 श्लोक प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये म्हणले पाहिजे. सप्ताश्वतमारूढं प्रचंडं कश्यपात्मजं श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं लोहितं तेजमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं. कसे ते सूर्य भगवान त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्मा विष्णु महेश्वरं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं लोहितं तेजमारूढं सर्वलोकपितामहं. अशा 8 श्लोक भगवान सूर्यनारायणाचे आहेत. सकाळी स्नान झाल्यानंतर अर्घ्य द्यावं आणि हे 8 श्लोक म्हणावे. बुद्धीचा विकास होतो, स्मरणशक्तीचा विकास होतो, जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो, अज्ञानाचा अंधकार निवृत्त होतो. म्हणून विठ्ठल आळंदीला आले, इंद्रायणी मातेचं स्नान केलं. स्नान झाल्यानंतर सूर्यनारायण भगवंताला अर्घ्य दिलं. अर्घ्य देऊन झाल्यानंतर आळंदीमध्ये ज्ञानोबांच्या पूर्वी देखील शिवगोपीचं हे जुनाट, अतिशय जुनाट असणारं हे भगवान सिद्धेश्वराचं स्थान आहे. मग ज्या सिद्धेश्वराचं आपण दर्शन जाऊन करतो ते सिद्धेश्वराचं जे लिंग आहे त्याला पिंड म्हणतो आपण. ती पिंड कशी उत्पन्न झाली, त्या लिंगाची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास आपण कालच्या सत्रामध्ये कालच्या कथेमध्ये आपण पाहिला होता. भगवान ऋषी अस्तित्व काय नाव सांगितलं तुमचा मला आठवलं ते सांगेल आपल्याला त्याची समाधी ना अगस्त्य ऋषी आपल्याला त्याची समाधी. अगस्त्य ऋषीने त्या लिंगाची स्थापना केलेली हे सिद्धेश्वर भगवान आहे. आणि मग इंद्रायणी स्नान झालं, सूर्य भगवंताला आधी देऊन झालं आणि मग विठ्ठलपंत बाहेर आले. भगवान सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वराच्या बाहेर गाभाऱ्यात त्या पोट्यावरती स्वाध्याय करत होते. स्वाध्यायामध्ये पारायण. आता आजही तुम्ही पहा, जुने काही वारकरी मंडळी आहेत ना, ते जुने वारकरीमध्ये स्नान झालं की कोण ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, कोण गाथा करतात, कोण हरिपाठ करतात, कोण शिवलीला अमृत वाचतात, कोण नवनाथ करून ज्याचं ज्या ग्रंथावरती प्रेम असेल, ज्याला जो ग्रंथ आवडेल त्या ग्रंथाचं पारायण करत असतो. म्हणून विठ्ठल भक्ताचं सिद्धेश्वराचं दर्शन झालं. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये ओट्यावरती त्यांनी आपल्या नित्यनेम म्हणतात तो करायला सुरुवात केली. अंगाला भस्म लावलंय, सगळं शरीर देवतेचे मान दिसत आहे आणि समोर ते ग्रंथ ठेवून एका ग्रंथाचं ते पारायण करत आहे. तेवढ्यामध्ये आळंदीमध्ये सिद्धोपंत कुलकर्णी नावाचे एक पंडित होते, ब्राह्मण देवता होते. ते देखील फार सदाचारी होते. त्यांचा नियम होता, सकाळी स्नान झालं,
आपल्या संध्या झाली, देवाचं पूजन झालं की जेवण करत असताना कोणीतरी अतिथीला बरोबर जेवणाकरता घ्यायचं, एकट्याने जेवायचं नाही असा त्यांचा नियम होता. मग आता स्नान झालं, पूजा झाली, संध्या झाली, स्वाध्याय झाला, मग जेवायला बसायचं कोणीतरी सोबतीला असावं हा त्यांचा नियम. मग कोणीतरी मिळतंय का ते पाहण्याकरता ते मंदिरामध्ये गेले. सिद्धेश्वराचं दर्शन करून बाहेर आले. पाहता तर मोठ्यावरती एक तरुण 22-23 वर्षाचा एक अति तरुण पोरगा, चेहऱ्यावरती भस्म लावलेलं, मुंडन केलेलं, माथ्यावरती अक्षय देदीप्यमान शोभणारी शिखा आहे, गळ्यामध्ये सूत्र म्हणजे जानू आहे, कमरेपासून खाली लावलेली पितांबर आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, रुद्राक्षाची आणि तुळशीची पवित्र गळ्यामध्ये माळ आहे. असं कांतिवान शरीर त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी हा मुलगा चांगल्या कुणामध्ये उत्पन्न जन्माला आलेला दिसतो, कोण असावा. पण पूजा चालू आहे, माझ्यामध्ये निक्षेप करायला नको म्हणून ते काय त्यांना बोलले नाही. त्याच्यासमोर बसून राहिले. विठ्ठल पंथाचं सगळं पूजन झालं आणि पूजन करत असताना ते काय पारायण करत होते. त्या पारायणातून सिद्धोपंतांच्या लक्षात आलं की हा मुलगा वेद शिकलेला दिसतो. मुलात अंगात रस्व दीर्घ स्वरी अगदी तंतोतंतोतराचा उच्चार करतो. म्हणजे शिक्षण चांगलं झालेलं असलं पाहिजे, म्हणजे चांगल्या कुलातही जन्माला आलेला आहे, शिक्षणही चांगलं झालेलं आहे, आचरणही शुद्ध आहे, पवित्र जीवन आहे. असा महात्मा जर आपल्या घरी आला तर आपला गृहस्थ आश्रम धन्य होईल, आपलं घर पावन होईल, ते घर घर राहता ते मंदिर होईल. पुन्हा महात्मा आपल्या घरी यावा अशा अंतकारावर जिज्ञासा उत्पन्न झाली आणि म्हणून त्याचं पूजन झालं. त्यांनी पूजन वगैरे बांधली, ती पिशवीमध्ये ठेवली आणि विठ्ठलपंतांनी हात जोडून सिद्धोपंतांनी हात जोडून विठ्ठलपंतांना विनंती केली, महाराज आमच्या घरी आपण यावं, आमच्या घरी प्रसाद स्वीकार करावा, भोजन करावं. आता विठ्ठलपंत तीर्थयात्रेमध्ये होते, स्नान झाले, दर्शन झाले, स्वाध्याय झाला, म्हणजे कुठेतरी दोन मास खायचेच आहेत आणि यांनी होऊनच आमंत्रण दिले, चला आमच्या घरी. मग कशाला नाही म्हणायचं म्हणून त्यांनी मोठ्या आनंदाने आमंत्रण स्वीकारलं. घरी गेले, सुग्रास पवित्र भोजन त्यांचं झालं. भोजन झाल्याच्या नंतर सिद्धोपंतांनी विनंती केली की आजच्या दिवस तुम्ही आमच्याकडे मुक्कामाला थांबा. विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं. संध्याकाळी जेवण झालं. झोप लागल्याच्या नंतर सिद्धोपंतांच्या स्वप्नात भगवान परमात्मा विठ्ठल साक्षात आले आणि विठ्ठलाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की बाबा तुझी एकुलती एक असणारी ही मीनाक्षी नावाची मुलगी, म्हणजे रुक्मिणी आईचं नाव लग्नाच्या पूर्वी मीनाक्षी होतं, तिचं राजनावच मीनाक्षी होतं, म्हणून तिला सगळे मीनाक्षी म्हणत असत. म्हणून देवाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं सिद्धोपंत तुमची एकुलती एक असणारी ही कन्या या विठ्ठलपंतांमध्ये द्या, त्या दोघांच्या पोटी मला अवतार घ्यायचा आहे. देवाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं. आश्चर्य वाटलं त्यांना. सकाळी त्याच्यानंतर दोघांनी पती पत्नीने आपल्याला पण त्याचं स्वप्न विठ्ठलपंतांना सांगितलं. विठ्ठलपंतांना आश्चर्य वाटलं आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं जर याला कदाचित तुमच्या स्वप्नामध्ये येऊन सांगू शकता तर तुम्ही या मुलाला दे, तर मग देव माझ्या स्वप्नात येऊन सांगतील ना की तू या मुलीबरोबर लग्न कर. जर देवाची इच्छा असेल तर देवही माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगतील की बाबा तू या मुलीबरोबर लग्न कर. देवाने मला सांगितलं तर मी करायला तयार आहे. तरी सांगितलं ठीक आहे, मुक्काम करावा लागेल तुम्हाला, ते करतो. संध्याकाळी भोजन झालं. तुळशीच्या कोट्यावरती त्यांनी मुक्काम केला. आराम करत असताना गाढ झोपेमध्ये निद्रेमध्ये असताना परमात्मा त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि परमात्म्याने सांगितलं विठ्ठला काळजी करू नकोस, शंका घेऊ नकोस, कुठल्याही मनामध्ये विकल्प धारण करू नकोस. मी सिद्धोपंताला सांगितलं होतं जसं त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं अगदी तसंच मी तुझ्या स्वप्नामध्ये येऊन तुला सांगत आहे की मीनाक्षी नावाची ही मुलगी आहे ना, ती पूर्वान आहे, ती पवित्र आहे, ती गुणवान आहे, ती पतिव्रता आहे, सर्व संपन्न आहे. हिच्यासोबत लग्न विवाह करण्याकरता तू अनुकूल आहेस. दोघांनी विवाह बंधनामध्ये एकत्र या. तुमच्या दोघांच्या पोटी मला अवतार घ्यायचा आहे, मी चेष्टा नाही. तर भगवान शंकर तुझ्या पोटी येणार आहे, ब्रह्मदेव तुझ्या पोटी येणार आहे, मी तुझ्या पोटी येणार आहे. आणि एवढंच नव्हे तर या सगळ्या जगताला उत्पन्न करणारी जी माया आहे ना, जिला आपण आदिशक्ती म्हणतो, साक्षात जगत जननी जगदंबा, ती तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. आम्ही चौघी तुझ्या पोटी जन्माला येणार आहोत. तर पंतांना आनंद वाटला. अरे एक देवाला पोटाला जन्माला येण्याकरता किती पुण्य करावं लागतं आणि चारही देवता माझ्या पोटाला जन्माला येणार. आनंद त्यांना वाटला. स्वप्न संपलं. सकाळी उठले, इंद्रायचं स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन केलं. घरी आल्यानंतर सिद्धोपंतांनी हात धरून विचारलं का हो स्वप्नामध्ये तुम्हाला काही दृष्टांत झाला का, किंवा तुमच्या स्वप्नामध्ये आले का, जसं मला स्वप्न पडलं अगदी तसं स्वप्न तुम्हाला पडलं की नाही. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी अतिशय नम्रतेने अतिशय मृदू स्वभाव शब्दाने खालच्या स्वरामध्ये अतिशय प्रेमाने सांगितलं हो अगदी जसं स्वप्न तुम्हाला पडलं
तसा साक्षात्कार स्वप्नामध्ये मला देखील झालाय. परमात्म्याने मला दर्शन झालं आणि परमात्म्याने मला काय सांगायचं ते सगळं सांगितलेलं आहे. पण आनंदही वाटतो आणि दुःखही वाटतं. शिवदत्तांनी विचारला आनंद कशाचा वाटतो आणि दुःख कशाचं वाटतं. त्यावेळेला विठ्ठलदासांनी सांगितलं महाराज आनंद याचा वाटतो की जो देव अनेक लोक साधना करतात त्यांच्या स्वप्नामध्ये देखील जात नाही आणि तो परमात्मा माझ्या स्वप्नामध्ये आला त्या देवाचं मला दर्शन झालं याचा मला आनंद आहे. पण दुःख कसं काय वाटतं. विठ्ठलदासांनी सांगितलं दुःख याचं वाटतंय मला संसारामध्ये अडकायचं नव्हतं. मला गृहस्थ धर्मामध्ये स्वीकार करायचा नव्हता. मला साधना करायची होती. माझं समस्त जीवन मला साधनेमध्ये परमात्म्यामध्ये घालवायचं होतं. पण परमात्म्याने स्वप्नामध्ये सांगितलं की तुमच्या मुलीवर मीनाक्षीबरोबर लग्न करा आणि मी निघालेला तीर्थयात्रा केला आणि तीर्थयात्रा करता करता हा मनामध्ये प्रतिबंध झाला. कारण लग्न ज्या व्यक्तीचं होतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रतिबंध येतो. तो मनाला पाहिजे तेवढे दिवस आरोग्य थांबू शकत नाही. त्याला जर वाटतं मला काशीला जायचंय तीर्थक्षेत्राला जायचंय तर तो जाऊ शकत नाही. त्याने जर ठरवलं मला 12 तास ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे तर तो करू शकत नाही. कारण त्याच्यावर जबाबदारी असतात. त्याच्या पाठीमागं गृहस्थ धर्म म्हटल्यानंतर शास्त्राने काही सांगितलेल्या मर्यादा असतात. त्या मर्यादाप्रमाणे त्याला जीवन जगावं लागतं. म्हणजे हा प्रतिबंध आहे. म्हणून विठ्ठलदासांनी सांगितलं देवाचं दर्शन झालं आनंद वाटला. पण संसार करायला सांगितला दुःख वाटते. दुःखही वाटतं आणि आनंदही वाटतो. त्यावेळेस विठ्ठलदासांनी सांगितलं बाबा प्रारब्ध हे कुणालाही चुकत नसतं. का ललाटीची लिहिले न चुके काही केले. आपल्या प्रारब्धामध्ये जे देवाने लिहून ठेवलं ते चुकत नाही. देवाने तुमच्या प्रारब्धातच जर लिहिलेलं असेल तर काळजी करू नका. या मुलीबरोबर लग्न करा. आणि एक सांगतो ऐका जर पारमार्थिक संस्काराने युक्त असणारी जर मुलगी मिळाली तर त्या मुलाचाच परमार्थ चांगला होत असतो. किंवा पारमार्थिक संस्काराने युक्त असणाऱ्या मुलीला पारमार्थिक संस्काराने युक्त असणारा जर मुलगा मिळाला तर दोघांचा संसारही चांगला होतो आणि दोघांचा परमार्थी मात्र चांगला होतो. पण मी काही वेळा असे पाहिले माझे मित्र परमार्थिक विचारे पण त्यांना परमार्थिक मुली न मिळाल्यामुळे त्यांना पाठायला सुद्धा राहतात आनंदी. पण मंदिरात 8 दिवस राहायला वेळ मिळत नाही. ज्ञानेश्वरी ऐकायला वेळ मिळत नाही. पारायण करायला वेळ मिळत नाही. कशा करता सांगतो अनुकूल जर ग्रस्त धर्मामध्ये अनुकूल जर जीवन साथी मिळाला तर परमार्थही होतो आणि त्याचा संसारही चांगला होतो. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर पैठण निवासी शांतीप्रमाण एकनाथ महाराजांचं जीवन तुम्ही पहा. शांतीप्रमाण एकनाथ महाराज जीवन पवित्र आहे पण त्यांना विपत्ती मिळाली ना ती त्यांच्यापेक्षा पवित्र आहे. शांतीप्रमाण एकनाथ महाराज एक पट धर्माचं पालन करत असतील तर त्यांची फक्त दुप्पट धर्माचं आचरण करते. शांतीप्रमाण एकनाथ महाराज एक पट जर आपल्या कर्तव्याचं पालन करत असतील तर त्यांची फक्त गिरिजा आईचं नाव त्यांचं ते दुप्पट आपल्या नियमाचं पालन करतात. कशा करता सांगितलंय सगळं. गृहस्थ धर्म वाईट नाहीये. फक्त गृहस्थ धर्म करत असताना ज्याच्यासोबत आपलं लग्न झालंय ती जीवनसाथी जो व्यक्ती आहे ना तो अनुकूल असला पाहिजे. तो जर अनुकूल असला तर मग परमार्थ चांगल्या पद्धतीने होतो. तो कुठल्याही प्रकारचा दुःख जीवनामध्ये राहत नाही. तसं विठ्ठल भक्तांच्या जीवनामध्ये ह्या ज्या रुक्मिणी आईसाहेब आल्या त्या सुशील आहे पवित्र आहे सुसंस्कारिक आहे. शास्त्राचं ज्ञान त्यांना आहे धर्माचं ज्ञान त्यांना आहे. मग विठ्ठल भक्तांनी विचार करायला काय हरकत नाही. देवाने सांगितलंय देवाची आज्ञा म्हणून त्यांनी होकार दिला आणि ब्राह्मण मंडळीला बोलवलं आणि विवाहाचा मुहूर्त काढा म्हणून सांगितलं. विवाहाचा मुहूर्त काढायला गेले. आतापर्यंत कसं होते काही वेळेला असं होतं मुलगी पाहायला जातात पसंतही पडते आणि सगळ्याकडे लग्न होऊन जाते. एकाच दिवसात तिकडे होतं त्याला ओढणी लग्न म्हणतात. काही काही भागामध्ये होतं असं कधी कधी. तसं शिवदत्तांनी गावाचे आले ते काही ब्राह्मण लोक बोलवले आणि सांगितलं अहो त्यांची पत्रिका जुळली का पाहून जरा. पत्रिका जुळवायला गेले तर अगदी काय म्हणतात ते पुस्तक काय ते अगदी बरोबर जुळले. कोण जुळले म्हणजे आता मुहूर्त बघा अगदी 2 दिवसावरती मुहूर्त निघाला. विठ्ठलदासांनी सांगितलं 2 दिवसात मुहूर्त 2 दिवसाचा मुहूर्त नाही का मुहूर्त एखादा पाहायला गेलं म्हणजे पुढे मुहूर्तच नाही. म्हणजे किती दिवस भरपूर वर्षानुवर्षी मुहूर्त नाही म्हणजे पुढे जीवनामध्ये म्हणजे मग लग्न करायचं असेल तर 2 दिवसात तुमचं लग्न उरलं पाहिजे. विठ्ठलदासांनी सांगितलं माझी आई माझे वडील गावाला आई वडील गावाला असताना मी एकटीच लग्न करायचं का काय बोलते माझे आई वडील मला. शिवदत्तांनी आणि आलंच्या ब्राह्मण देवतांनी सांगितलं की देवाची इच्छा आहे तिथं तुम्ही काही करू शकत नाही आम्ही काही करू शकत नाही. लग्न जर तुम्हाला मुहूर्तावरती लावायचं असेल तर 2 दिवसामध्ये मुहूर्त आहे. आणि त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या. त्या काळामध्ये पायी प्रवास त्याच्या मुंबई गाडीचा प्रवास आळंदीपासून अभिमान गावाला काय जाण्याकरता 2-3 दिवस लागायचे. आता कधी जाणार कधी वापस येणार त्यापेक्षा शिवदत्तांची काळजी करू नका. आम्ही सगळं उठून घेतो. विठ्ठलदासांनी देवाची आज्ञा म्हणून अनुमती दिली. आळंदीत मोठा उत्सव झाला. अगदी आता माटामध्ये लग्न लागलं
आणि लग्न लागून झाल्यानंतर काही काळ विठ्ठलपंत आळंदीमध्ये रुक्मिणी आईसाहेबाबरोबर आपल्या सासऱ्याच्याच घरामध्ये म्हणजे इथं काही दिवस राहिल्यानंतर विठ्ठलपंतांनी एक दिवस रुक्मिणीला सांगितलं आलं की तीर्थयात्रा करण्याकरता निघालेला आहे आणि मला तुझ्याबरोबर लग्न झाले, अर्धी माझी तीर्थयात्रा झाली, अर्धी अपूर्ण राहिली, ती पूर्ण करण्याकरता मी पुढे निघून जातो, तीर्थयात्रा झाल्यानंतर पुन्हा येतो. रुक्मिणी आईसाहेबांना वाईट वाटलं, कारण नवीनच लग्न झालेलं आणि नवीनच लग्न झाल्यानंतर पुन्हा हे तीर्थयात्रा करण्याकरता पुढे निघून जात आहे, परत येथील की नाही सांगता येत नाही, कारण विरक्त जीवन आहे. पण रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं काळजी करू नको, मी तुला वचन देतो, मी तीर्थयात्रा करून माझ्या गावाला न जाता परत पहिल्यांदा आपेगावला येईल, आपल्या आळंदीला येईल, तू काळजी करू नको, जाण्याकरता मला अनुमती दे. अनुमती मिळाली. योगायोगाने आषाढी वारीजवळ आलेलीच होती. आळंदीतून काही वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने निघालेलेच होते. विठ्ठलपंत देखील त्या वारकऱ्यांबरोबर प्रवासात भजन करत 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 आपण गात पंढरपूरकडे निघाले. आता विठ्ठलपंत जाणार नाही तीर्थयात्रेला, वारीजवळ आलेले. मग रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, वारीजवळ आलेली पंढरपूरची, तर पंढरपूरपर्यंत मी तुमच्याबरोबर येते. विठ्ठल शिंदोपंत म्हणाले, मग चला आम्ही पण तुमच्याबरोबर येतो. मग वारकऱ्यांबरोबर विठ्ठलपंत, त्यांच्या पत्नी रुक्मिणी आईसाहेब, शिंदोपंत आणि त्यांच्या पत्नी हे चौघे निघाले. वाटेने जात असताना परमात्म्याचं भजन गायचं, नामस्मरण करायचं, संध्याकाळी मुक्काम झाला की कीर्तन प्रवचन करायचं. विठ्ठलपंताचा शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे ते संध्याकाळी प्रवचन करायचे. समोर बसलेले वारकरी ऐकायचे आणि ऐकायला बसल्यानंतर दिवसभर चालून भजन करून करून जो आलेला थकवा होता, विठ्ठलपंतांच्या वाणीमध्ये एवढा गोडवा होता, तेवढं गोड प्रवचन करायचे की समोर बसलेल्या लोकांचा शील भागच निघून जायचा. त्यांना असं वाटायचं विठ्ठलपंतांनी बोलतच राहावं आणि आपण ऐकतच राहावं. तेवढं सुंदर शास्त्राचं निरूपण ते करायचे. तेवढं सुंदर ग्रस्त धर्म म्हणजे काय, ग्रस्त धर्मातल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे, ब्रह्मचर्य धर्म म्हणजे काय, ब्रह्मचर्य माणसाने कसं वागलं पाहिजे, संन्यास धर्म म्हणजे काय, संन्यासाने कसं वागलं पाहिजे, आपापल्या धर्माचं पालन कसं केलं पाहिजे, मुलांनी कसं वागलं पाहिजे, मुलींनी कसं वागलं पाहिजे, अगदी कमी एकदम स्पष्ट येड्या माणसाला सुद्धा कळेल असं ते गोड बोलायचे. असं बदल करत करत दिवसभर प्रवास, दिवसभर भजन, संध्याकाळी भोजन झालं की पुढे कीर्तन प्रवचन, पुन्हा सकाळी उठायचं आणि आपल्या प्रवासाला लागायचं. असं करत 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 ती वारकरी मंडळी पंढरपूरला पोहोचली. चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर आवडीची तीर्थे घरती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या असं त्या चंद्रभागेचं वर्णन केलंय. त्या चंद्रभागेचं वर्णन करताना नामदेव महाराजांनी सांगितलं, रोज दुपारी 12 वाजता या मूर्ती लोकांमध्ये जेवढे तीर्थे आहेत ते सगळी तीर्थ दुपारी 12 वाजता चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता येतात. सकल ही तीर्थे माध्यान्हकाळी येथे पुंडलिका जवळी तरी ती स्नान वंदिती चरणरज असं नामदेव महाराजांनी वर्णन केलं. म्हणजे रोज दुपारी 12 वाजता त्या पुंडलिकाच्या तिथं जाऊन जर एखाद्या व्यक्तीने दुपारी 12 वाजता स्नान केलं तर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य एका गोळीमध्ये त्याला प्राप्त होतं. एवढं त्या चंद्रभागेचं महत्व त्या ठिकाणी सांगितलंय. आता ही चंद्रभागाचं नाव का पडलं, प्रीती आहे भीमा, मग तिला चंद्रभागा का म्हणतात, कारण चंद्राला चंद्राला रोग झाला, त्याच्याकडनं गुरु पत्नीचं गवत त्याच्याकडनं भेटलं. चंद्र दिसायला फार सुंदर होता. गुरुच्या घरी राहत असताना त्याच्या गुरुच्या पत्नीच्या मनामध्ये त्या चंद्राच्या सौंदर्य पाहून विकार उत्पन्न झाला आणि गुरु पत्नीबरोबर सार्वत्मान झाला आणि त्या गुरु पत्नीबरोबर रामायण झाल्यामुळे त्याला कुष्ठरोग नावाचा रोग झाला आणि त्या रोगात निवृत्त होण्याकरता त्यांनी तपश्चर्या केली. जिथं तपश्चर्या केली ती ही चंद्रभागा आहे आणि तिथं त्याचा तो दोष आहे, ते जे पाप कर्म जे होतं त्याचा दोष त्याला लागला होता, तो क्षालन झाला. म्हणून आजही पंढरपूरमध्ये चंद्रभागा जी आहे ती चंद्राच्या आकाराची आहे. म्हणून तिला चंद्रभागा, चंद्राच्या पापाचा भाग जिथं क्षालन झाला, ज्या पापाच्या भागाचा हरण तिथं झालं, जो पाप त्याच्या जीवनातून निघून गेलं, अशी ही चंद्रभागा. म्हणून तो स्नान करतो, त्याचे पाप त्याचे सगळं निवृत्त होऊन जातं. स्नान करतो तो दूरच. नामदेव महाराज म्हणतात, केवळ फक्त चंद्रभागा डोळ्याने पाहिली तरी स्नान करतात. आवडीची तीर्थे सगळे तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य त्या चंद्रभागेला पाहिल्यानंतर होतं, स्नान केल्यानंतर होतं. म्हणून विठ्ठलपंत या वारकऱ्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं. जगद्गुरु तुकोबार आहे, देवाकडे मागणी मागताना काय म्हणले, ही चंद्रभागे स्नान देवाकडे जगद्गुरु तुकोबार म्हणले, देवा मला काही मागायचं नाही, तुला एकच आहे, मागणे ते एकच प्रती आहे, देशील तरी पाहिजे पांडुरंगा, या संतासने हिंदूमध्ये देई, अनेक तुझे काही न मागो देवा, दुसरं मला काही नको, मला चंद्रभागेचं स्नान करता यावं, संतांची संगती मिळावी, तुझं दर्शन मिळावं,
बाकीचं काही नको मला. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा असं वर्णन आलेलं आहे. मग चंद्रभागेचं स्नान फार महत्त्वाचं सांगितलंय. चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरपूरची नगर प्रदक्षिणा केली आणि नगर प्रदक्षिणा केल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात गेले. त्या काळात असं म्हणतात की पंढरपूरच्या देवाचं केवळ फक्त चरणावरती मस्तक ठेवून दर्शन नाही, तर पंढरपूरमध्ये गेल्यानंतर देवाला आलिंगन देता येत होतं. जुन्या काळातल्या कार्यक्रम गेले की देवाला आलिंगन द्यायचे असं म्हणतात, कारण त्या काळामध्ये लोकसंख्या फार कमी होती. आता लाखो लोक येतात, प्रत्येक जर आलिंगन द्यायला तर ते घराला देवाची माती होऊन जाईल. त्यामुळे आता फक्त देवाच्या चरणाचं दर्शन आहे, पण त्या काळात मात्र देवाला आलिंगन देता येत होतं. मंदिरामध्ये गेले, कळकळून देवाला आलिंगन दिलं. 2-4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम केला. स्नान, प्रदक्षिणा, संतांची संगती, कीर्तन, प्रवचन, भजन, नामस्मरण असा करता करता 2-3 दिवस कुठे कमी होऊन गेले कळलेच नाही. कारण सुखाचे दिवस जे असतात ना पटकन निघून जातात आणि दुःखाचा एक क्षण तो असतो ना योगासारखा वाटतो. अजून 2-4 दिवस आनंदाने निघून गेले. विठ्ठल भक्तांनी रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी येथून कोणती तीर्थयात्रा करता करता आता मी पुढे निघून जातो, तुम्ही काय माझ्याबरोबर येऊ नका, तुम्ही आता वारकऱ्यांबरोबर आळंदीला परत जा. मोठ्या जड अंतकरणाने रुक्मिणी आई साहेबांनी, शिंदोपंतांनी आणि त्यांच्या पत्नीने विठ्ठल पंतांना निरोप दिला आणि मग विठ्ठल पंत तिथून पंढरपूरवर सरळ कर्नाटक मार्गे तिकडे आंध्र प्रदेशामध्ये मध्ये जेवढे काही आता दक्षिणातले जेवढे काही देवता आहेत, मग तिकडे श्री शैलेम असेल, त्याला पाताळगंगा म्हणतात, कधीतरी जाऊन पहा. अतिशय पवित्र आणि रमणीय ते श्री शैलेम नावाचं क्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राला गेले. भगवान मल्लिकार्जुनाचं त्यांनी दर्शन घेतलं. मल्लिकार्जुनाचं दर्शन करून त्यांनी पाताळगंगेचं स्नान केलं. तिथून पुढे व्यंकटेश म्हणजे बालाजी भगवंताचं त्यांनी दर्शन केलं. अनेक असणारे तिकडे जे काही मीनाक्षी वगैरे, सूर्य मंदिर, कन्याकुमारी जेवढे काही तीर्थ असतील ते सगळे तीर्थयात्रा त्यांनी आपल्या जीवनामध्ये केल्या. आणि या तीर्थयात्रेचा प्रवास करत ते पुन्हा आळंदीला परत आले. बघा, तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करून पुन्हा ज्यावेळेला आळंदीला आले, शिंदोपंतांना, त्यांच्या पत्नीला आणि रुक्मिणी आई साहेबांना फार आनंद झाला. कारण आपला जावाई तीर्थयात्रा करून परत आला, आनंद वाटला. कारण जुन्या काळामध्ये ना तीर्थयात्रा करण्याकरता काही गाड्या नसायच्या, तीर्थयात्रा करण्याकरता कुठल्या सुविधा नसायच्या, फार प्रतिकूल असा प्रकारचा प्रसंग असायचा. आणि अशा काळामध्ये तीर्थयात्रा करणं म्हणजे लोकांना असं वाटायचं परत तीर्थयात्रेला गेलेला व्यक्ती वापस येईल की नाही हा प्रश्न पडायचा. म्हणून तुम्ही बघा, तीर्थयात्रेच्या व्यक्तीला भरपूर लोक वाट लावण्यात आले. चला मुद्दा सोडून द्या. तीर्थयात्रा करून आले, घरात लोकांना आनंद वाटला, गोड गोड जेवण झालं. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर बसले, समोर रुक्मिणी आई साहेब बसल्या, शिंदोपंत त्यांचे पत्नी बसले आणि मग आपल्याला तीर्थयात्रेमध्ये आलेले अनुभव विठ्ठल पंत त्यांच्या समोर कथन करू लागले. कुठं गेल्यानंतर काय काय केलं, कोणत्या तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर काय केलं, असे विविध प्रकारचे अनुभव विठ्ठल पंत सांगू लागले. सगळ्यांना आनंद वाटला. रात्र कुणीकडे गेली कळली नाही. सकाळी उठले, इंद्रायणीचं स्नान केलं, संध्या वगैरे केली, शिवेश्वराचं दर्शन घेतलं आणि जेवण झाल्यानंतर विठ्ठल पंतांनी सांगितलं, माझे आई वडील वृद्ध झालेले आहेत, मी इकडे विवाह केला हे त्यांना माहिती नाही, माझी तीर्थयात्रा पूर्ण झाली ही त्यांना माहिती नाही. माझे आई वडील माझी वाट पाहत असतील, त्यांचे थकलेले हातपाय, त्यांची थकलेली दृष्टी या तीर्थयात्रेच्या वाटेकडे त्यांची नजर लागलेली असेल, कधी आमचा मुलगा येतो ते माझी वाट पाहत असेल. म्हणून मला कृपा करून आपण अनुमती द्या, मला माझ्या आई वडिलांकडे गेलं पाहिजे. शिंदोपंत म्हणाले, आज तुमचं लग्न झालंय, तुम्हाला एकट्याला जाऊन चालणार नाही, मग पत्नीला घेऊन जावं लागेल, आम्हाला तुमच्या बरोबर यावं लागेल, तुमच्या घराकडे तुम्हाला सोडायला आम्ही आलं पाहिजे. विठ्ठलपंतांनी काही हरकत नाही. एक बैलगाडी केली. जुन्या काळाचा प्रवास म्हणजे बैलगाडीचा. एक बैलगाडी झालेली घेतली. आता पहिल्यांदाच आपल्या मुलीची बोलवणूक करणं चालली म्हणून त्यांनी गाडीमध्ये पुष्कळ धन द्रव्य, विविध प्रकारचे भूषण, पुष्कळ प्रकारचे सुग्रास असणारे बनवलेले पक्वान्न त्या गाडीमध्ये टाकले आणि चौघेही जण विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब आणि त्यांच्या आईवडील हे चौघ जण बैलगाडीने मुक्काम करत 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 आपेगावला पोहोचले. आपेगावमध्ये गेल्याच्या नंतर त्यावेळेला गोविंद पंतांना कळालं की आपला मुलगा आलाय. त्यांच्या पत्नीला त्यावेळेला कळालं की आपला मुलगा आलाय. आनंद वाटला त्यांना आणि आपला मुलगा एकटा नाही आला, याताना सुनेला देखील घेऊन आलाय, लग्न करून आलाय. ती गोष्ट ऐकल्यानंतर त्या दोघांनी माता पित्यांना आनंद वाटला. चला तीर्थयात्रा पूर्ण झाली.
आणि तीर्थयात्रेला येत असताना लग्न करून आला म्हणजे आपल्या डोक्याला ताप राहिला नाही. म्हातारपणी कुठं बघायची पूर्वी, कोणी धावपळ करायची, कुठून आणायची, कशी बघायची, त्यापेक्षा त्याच्या बाहेर त्याला पटली त्याच्यासोबत लग्न केलं काय घेणे आपल्याला, त्यांचा ते संसार बघून घेते. आणि मायबापाने आता ह्या भूमिकेमध्ये राहिलं पाहिजे. पोरीने आपल्या मनाप्रमाणे लग्न केले पाहिजे हा भावना कोणी सोडून द्या, कारण हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, त्याच्यामध्ये अन्यथा काही नाही. आनंदाने स्वीकार केला, मुलाचं अक्षर केलं, आरती ओवाळली, गंध लावला, मुलीला देखील ते काय म्हणतात ते सोन्याचे पावलं म्हणतात ते घरामध्ये असताना तिला टाकायला होता, त्याचे पावलाचं ते पूजन केलं, घरामध्ये घेतलं, तिची मोठी भरली, आनंदात दिवस जायला लागले. 7-8 दिवस मुलीकडे भूमीने कळलंच नाही, कारण हेही नवीन तेही नवीन, व्याही एकमेकात हौस मजा आनंदामध्ये 7-8 दिवस गेले. शुद्धपणाने विचार केला, ऊस गोड लागला म्हणजे काय मुलाचं खायचा नसतो, पाहुण्याच्या घरी सन्मान मिळायला लागला म्हणजे काय पुष्कळ दिवस राहायचं नसतं. शुद्धपणाने विचार केला, 7-8 दिवस मस्त आनंदात गेले. आणि शुद्धपणाने बघितलं तर घरात आपण मुलीला दिले, घराणा पवित्र आहे, घरातले लोक नम्र आहेत, शालीन आहेत, पवित्र आहेत, आचरण शास्त्र पद्धतीने करणारे आहेत. आनंद वाटला, चांगल्या गुणामध्ये मुली गेली, बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि मग शुद्धपंताने एक दिवस गोविंद पंतांना विनंती केली की आता आम्हाला आमचा कारोबार पाहण्याकरता आळंदीला जाण्याकरता अनुमती द्या. गोविंद पंतांनी अनुमती दिली. शुद्धपंत आणि त्यांच्या पत्नी आळंदीला येण्याकरता निघाल्या. आपला जुना काळ होता आणि आईवडील आपल्याला सोडून जातात ते पाहिल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांच्या चित्तावरती दुःखाचा डोंगर कोसळला, कारण आजपर्यंत ती रुक्मिणी आईसाहेबांना आईवडिलांना सोडून कधी राहिलीच नव्हती. 24 तास आईवडिलांना सगळे राहण्याची सवय, आणि पहिल्यांदाच आता आईवडील आळंदीला जाणार आणि मला इथं राहावं लागणार. अंतःकरणामध्ये दुःख झालं, वाईट वाटलं. पण विठ्ठल पंतांच्या आईने रुक्मिणी आईसाहेबांना जवळ घेतलं, छातीत लावून सांगितलं, बा काळजी करू नकोस, आम्ही तुला आमच्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळू, कुठल्याही प्रकारचं कुठे या ठिकाणी लोक होणार नाही, कुठला त्रास होणार नाही, तुझंच घर आहे असं समजून तू या ठिकाणी राहा. शुद्धपंत आणि त्यांच्या पत्नी आळंदीला परत आले आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांचा संसार चालू झाला. पण एक लक्षात ठेवा, संसार कितीही सुखाचा असू द्या, तो त्याचा तडाखा थोड्याशिवाय राहत नाही. किती सुखाचा असू द्या, कितीही, पण संसाराचा स्वभाव कसा आहे ते आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधी तडाखा देण्याशिवाय राहतच नाही. कारण का, सूर्याचा उदय झाला म्हणजे तो आत्ताला जाणारच, प्रकाश आला म्हणजे रात्र येणारच, सावली आली म्हणजे ऊन येणारच. तसा संसाराचा स्वभाव आहे. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. शास्त्राने सांगितलं, संसारामध्ये नित्य सुखही राहत नाही आणि नित्य दुःखही राहत नाही. आज काही लोक सुखाचा उपभोग घेत असतील तर कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये दुःख येते. रामायण पाहणार, जेव्हा रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक ठरला, काय आनंद त्या अयोध्येमध्ये, गोड्या काय उभारल्या, रांगोळ्या काय काढल्या, सरासर मार्जन काय केलंय, नवीन कपडे काय धारण केले, पंक्ती काय विकताय, किती आनंद आहे. परंतु आनंद जास्त काळ टिकला का नाही, थोड्याच काळाच्या नंतर तो आनंद संपला. तात्पर्य एवढं आहे, संसारातला आनंद हा दीर्घकाळ टिकणारा नसतो, तो कधी ना कधीतरी संपत असतो. तसं विठ्ठल पंतांचा संसार नव्या नवीन 4 दिवस म्हणतात अतिशय आनंदात चालला होता, सुखात चालला होता, प्रसन्नतेत चालला होता. परंतु अचानक विठ्ठल पंतांचे असणारे वडील गोविंद पंत अचानक त्यांचं देहावसान झालं आणि पहिला तडाखा गोविंद पंतांच्या जीवनामध्ये बसला. आणि त्यांनी शास्त्रामध्ये अध्ययन केलं होतं, तो अध्ययनाचा प्रसंग त्यांच्या जीवनावरती आला. कारण गीतेमध्ये स्पष्ट सांगितले की नाही, उपजेते नासे, नासिले ते पुनरपेनिसे. गीतेमध्ये सांगितले की नाही, ज्या पदार्थाची उत्पत्ती झाली त्या पदार्थाचा नाश ठरलेला आहे, जातसेही ध्रुव मृत्यू. विठ्ठल पंतांनी आपल्या वेदाच्या, शास्त्राच्या, ज्ञानाच्या बळावरती कसा तरी आपल्या वडिलांचा मृत्यू स्वीकारला. परंतु दुसरा तडाखा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना बसला. कालांतराने थोड्या दिवसात वडील गेलेले आपला पती, जिच्याबरोबर संसार केला, ज्याच्याबरोबर संसार केला, तो पतीच निघून गेला. आणि पतिव्रता माता माऊली जी असते, ती पतिव्रता माता माऊली पती निघून गेल्यानंतर जीवन जगणं तिला म्हणजे कष्टप्राय होतं. खरी पतिव्रता माऊली असते, तुकोबारायांना त्या पतिव्रता माऊलीला पती गेल्यानंतर जीवन ती जगत नाही. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा होती बघा, ती आता कालांतरात इंग्रजांच्या वेळेला आपल्यावरती राज्य आलं त्यावेळेला ती परंपरा मोडकळीच दिली, मोडून काढली, हाणून पाडली ती परंपरा. पण इंग्रजांचं राज्य येईपर्यंत
जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं तेव्हा सुद्धा ही परंपरा चालू होती. जर एखादी माता माऊलीचा पती ती हयात असताना जर गेला तर त्या काळातल्या माता माऊल्या पती बरोबर सती जायच्या. आता सती जाणं ही परंपरा चांगली होती किंवा वाईट होती मला त्या विषयावरती मुद्दा मला त्याच्यावर चर्चा करायची नाही. फक्त जाणवतही होतं मात्र पण का जायच्या शास्त्रामध्ये असं वर्णन आलंय. जी माऊली आपल्या पतीचं मस्तक आपल्या मांडीवरती घेऊन आपल्या पतीबरोबर चितेमध्ये उडी घेते, चितेमध्ये आपल्या पतीबरोबर जी सती जाते तिला पतिलोक प्राप्त होतो अशा शास्त्रामध्ये विचार आलेला आहे. मग तुम्ही म्हणाल जुन्या काळातल्या माता माऊल्यांना पतीबरोबर जळत असताना त्यांना दुःख होत नव्हतं का असा प्रश्न पडेल की नाही. अरे साधी भाकर भासताना जर तव्याला हात लागला तर कशी चटकाने बसते, अंगाची हिलाही होते. मग पतीबरोबर जायचं ते का सामान्य आहे का. ज्ञानोबांची उडी कोकटे मारणायचे तेही आले अग्नी प्रवेशे तरी प्राणेश्वर देशे नगरीची सती. ज्ञानोबांना अगोदरच मृत्यू वाईट कोण लावतो मृत्यू आणि तो या अग्नीत जाळायचं आणि जिवंतपणे जाळायचं एवढं वाईट. त्या माता माऊल्या का सहन करायच्या त्याचं एकमेव कारण होतं जी माता माऊली आपल्या पती बरोबर सती जाते ती पुण्याच्या बळावरती पती लोकांना प्राप्त होते. जर पती वाईट कर्म केले असलं तरी सुद्धा त्या पुण्याच्या बळावरती दिव्य लोकांना दोन्ही पती पत्नी जात होते असा शास्त्राचा विचार. म्हणून जुन्या काळातल्या माता माऊल्या सती जायच्या. आता ते विठ्ठलपंतांचे वडील गोविंदपंत गेले आणि ते थोड्याच दिवसामध्ये कालांतराने त्यांच्या दुःखाचा जाण्याचा ते सहन करतात न करता तोच आई साहेब गेल्या आणि मग त्यांना ते काही दुःख सहन झालं नाही आणि आई आणि वडील ते जीवनातून निघून गेले आणि त्यांच्या लक्षात आलं या संसारामध्ये कुठलीच वस्तू शाश्वत नाही. व्यक्ती असू द्या, पदार्थ असू द्या, काही असू द्या, शाश्वत या जगात काहीच नाही. या जगामध्ये सत्य जर काही असेल तर आपण त्याला परमार्थ. तुम्ही बायकोला किती जीव लावा, बायकोने नवऱ्याला किती जीव लावा, आज न उद्या बायकोला नाही तर नवरा जाईल ठरलेलं आहे. तुम्ही घराला किती जीव लावा, घर पडेल नाही तर तुम्ही जाणार ठरलेलं आहे. तुम्ही किती धन कमवा, धन जाईल नाही तर तुम्ही जाणार ठरलेलं आहे. या जगतामध्ये जेव्हा संयोग झाला त्याचा वियोग हा ठरलेला आहे. नामदेव महाराजांनी तुम्हाला एक धरण दिले की कसं आहे म्हणजे मनुष्य जीवन माहिती का. नदीला आल्या पूर पाहिला असेल तर पूर त्या नदीला पूर आला की 4-5 लाकडं ते एकच एका प्रवाहामध्ये आणि एकमेकाला जुळून ते त्या प्रवाहात चालतात वाहतात पाण्यात. पण ते 4-5 वाळलेले लाकडं कुठपर्यंत सोबत वाहतात जोपर्यंत एखाद्या बेटाला धडकत नाही तोपर्यंत. आणि ते लाकडं का त्या बेटाला धडकले की ते 4-5 लाकडं 5 बाजूला निघून जातात आणि पुन्हा समुद्रात जाईपर्यंत त्यांची भेट होत नाही. तसं नवरा बायको मुलं सासू सासरे मित्रपरिवार नातेवाईक हे एक झालेला हा मेळ आहे या भवसागरामध्ये. मृत्यूच्या बेटाला का मनुष्याचा धडकला हे सगळे बाजूला होऊन जातात. कोणाशी कोणाचा न घडे संबंध, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. काय हा प्राण्या मायेचा सगळ्यात साधं सांगायचं बाबा हा मायेचा बाज आहे. याच्यामध्ये सत्य काही नाही, याच्यामध्ये सत्य आहे आपण केलेला परमार्थ. आणि हा विचार विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला आणि त्याला तीव्र वैराग्य उत्पन्न झालं. असा प्रकार तो बऱ्याच जीवनात झाला. तुकोबरायांनी जोपर्यंत आईकडे गेले नाही तोपर्यंत चकाटीने संसार केला आणि ज्यावेळेला आई आपल्याकडे गेले आणि त्याला करून चुकलं या जगामध्ये सत्य काहीच नाही. जशी माझ्या आईकडे गेली तर तुम्हाला जात राहणार मी मारणार मग खरं काय परमार्थ लगेच संसारामध्ये आणि काय केलं भंडारा रामचंद्र घोरडा 3 डोंगर धरले आणि रात्रंदिवस भजन केलं काही केलंच नाही. तसंच आता गोविंदपंतांचं झालं. अतिशय प्रेम आई वडिलांवरती आणि ते आईने आपल्या जीवनातून निघून गेले आणि त्यांना कळून चुकलं आई आणि वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते जर जाऊ शकतात तर आपल्याला जाऊच लागणार आहे. मग आपण आपल्या परमार्थाची उत्कर्ष करून घेतला पाहिजे. संसारामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं. सकाळी उठले गोदावरीचं स्नान केलं संध्या केली देवाचं पूजन केलं जे ज्ञानी वेदाचा अध्ययन करण्याकरता बसायचे पारायण करत बसायचे कधी दुपारचे 12 वाजले त्यांना कळायचंच नाही. नाश्ताचं भान नाही, भोजनाचं भान नाही. रुक्मिणी आईसाठी घेऊन गेल्या तर खायचं आणि तीही 2 तास खायचे हात घरचा बाजूला करायचं आणि पुन्हा संध्याकाळपर्यंत झोपी जायचं नुसतं चिंतन तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत् प्रबोधन. दुसरं काही करायचंच नाही, बोलणेच नाही. आता देवा देण्या काही उठल्यापासून तर झोपी जाईपर्यंत फक्त नामचिंतन. घरामध्ये कसं आणायचंय, तेल आणायचंय का मीठ आणायचंय, काय आहे काय नाही काही पाहिलंच नाही.
आता आई घरात नाही, वडील घरात नाही, मग घरात काय आणायचंय काय नाही आणायचं विठ्ठलपंतांची जबाबदारी होती की नाही? पण विठ्ठलपंतांचं मन मात्र संसारात रमतच नव्हतं. विरक्त जीवन त्यांचं. रुक्मिणी आईसाठी कसं तरी घरामध्ये जेवढं होतं तेवढ्या साधनावर ते संसार धकविला. पण आता घरात सगळं संपलं, घरामध्ये धन राहिलं नाही, सगळं संपून गेलं. संसार कसा चालायचा? संसार चालवण्याकरता धन लागतं. जोडण्या धन उत्तम व्यवहार आहे. संसारिक माणसाने धनाची जोपासना केली पाहिजे. पण विठ्ठलपंत कुठं कामाला जात नाही, काही उद्योगही करीत नाही, घरामध्ये पैसा येणं बंद झाला, घरात तर होतं ते संपून गेलं. आता काय करायचं? आपण सांगून पाहिलं तर ऐकायला तयार नाही. तो कोण भरायचं तरी कसं? शेजारी पाहता किती दिवस देणार? रुक्मिणी आई साहेबांनी आळंदीला आपल्या वडिलांना पत्र पाठवलं. जो काही घरातले चाललेला प्रकार आहे हा सगळा निघून पाठवला. शिद्धोपंतांनी तो वाचला. एका क्षणाचा विलंब न करता बैलगाडी घेतली, पण आपेगावला गेले. आणि आपेगावला गेल्यानंतर विठ्ठलपंतांना सांगितलं, तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, तुम्ही निश्चित करा, आम्ही तुम्हाला प्रतिबंध करणार नाही. फक्त आता इथं विनाकारण हाल अपेक्षा करून घेण्यापेक्षा इथं राहण्यापेक्षा तुम्ही आळंदीला चला, तिथे इंद्रायणी आहे, सिद्धेश्वर भगवान आहे, इथं राहण्यापेक्षा तिथं राहा. विठ्ठलपंतांनी विचार केला, चला काय हरकत नाही, इथं तर राहायचंय आणि तिथं तरी सासू सासऱ्याला कोणी नाहीये, मग त्यांच्यापेक्षा राहायला काय हरकत नाही. म्हणून आपलं सगळं चौकून चवळ घेऊन, साहित्य घेऊन विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आई साहेब आळंदीला राहण्याकरता आले. आळंदीमध्ये राहू लागले. इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराचं दर्शन, दिवसभर ध्यान धारणा साधना. पण जीवन एवढं विरक्त होतं, संसारात त्यांचं मूळ रमणार. काही केला पण त्याचं संसारामध्ये रमत नव्हतं. काही करा, किती चांगलं भोजन केलं, मन रमत नव्हतं. कारण तो खरा साधक असतो ना, खरा साधक. जगद्गुरु तुकारामांनी वर्णन केलंय, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर पाहिजे. जो देहावरती उदास झाला, जो शृंगार करत असेल ना देहाचा, समजून घ्यायचा हा साधकच नाहीये. साधक म्हणजे काय? ऐकून ठेवा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ हे जे विकार आहेत, या विकारांना जो धाकात ठेवतो त्याला साधक म्हणतात. या 6 विकाराला ज्याने धुवून टाकलं त्याला साधू म्हणतात. आणि या 6 विकाराचा त्याने अंत केला त्याला संत म्हणतात. विषय सोडून द्या. विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये वैराग्याची तीव्र आग पेटलेली होती. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्याची तीव्र आग पेटली त्याला संसार वमनासारखा वाटतो. ज्ञानवरांनी ज्ञानेश्वरीमध्ये काय होवे केल्या, अहिती चिंता पारतीची, भोग पायिक झाली आहे इच्छेची, पण भोगावे हे नव्हते. ते वैराग्याच्या व्याख्या केल्या. ते बघा, खरं सांगतो तुम्हाला, वैराग्यावरती व्याख्यान करणं फार सोपं आहे. वैराग्य पाहणे ऐकणं सुद्धा फार सोपं आहे. पण वैराग्य जगणं फार अवघड आहे. वैराग्य जगण्याकरता भगवंताची कृपा लागते. वैराग्य जगलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, वैराग्य जगलं स्वामी विवेकानंदांनी, वैराग्य जगलं गौतम बुद्धांनी, वैराग्य जगलं साधू संतांनी. खरं वैराग्य जगलं गोरोबा काकांनी. 2 पत्न्या होत्या, त्याने अंगावरती घेऊन झोपल्या, हाताने प्रतिज्ञा बोलली म्हणून हात सोडून टाकले. पुष्कळ मोठा इतिहास आहे, तेवढं सांगायला मला वेळ नाही. फक्त मला सांगायचं होतं, ज्याच्या अंतःकरणात वैराग्य उत्पन्न झालं त्या व्यक्तीला संसार आवडत नाही. आणि ज्याला संसार आवडतो त्याने समजून घ्यायचं अजून आपल्याला वैराग्य प्राप्त झालेलं नाही. मग वैराग्य कोणाला प्राप्त होतं? तुका म्हणजे हे आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे. ऐकून ठेवा. ज्याने चांगला उत्कृष्ट धर्म स्वीकारला, म्हणजे लग्न झाल्यापासून ठराविक काळापर्यंत ज्याने प्रामाणिकपणे संसार केला त्याला वैराग्य होतच. हे तुकाराम सांगतात. तुका म्हणजे हेच आश्रमाचे, परमत्या आश्रमाचे ग्रहस्थाश्रम, ज्यांनी शास्त्राने सांगितलं पद्धतीने ग्रहस्थाश्रम स्वीकारण्याच्या व्यक्तीला वैराग्य होतच. आणि 70 वर्ष 75 वर्ष जर वैराग्य होत असेल